चला नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात. आता नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओची सुरुवात ही अशीच बायकी गप्पा गोष्टी आणि हे असं काहीतरी की ज्याच्यामुळे तुम्हाला मोटिवेशन मिळतं. अरे हे असले मिळतात बांगड्या, मी पण घालणार. हे सगळं 100 रुपयाच्या आतलं बरं का हे सगळं. तर तुमच्यातलं ह्या व्हिडिओमध्ये जे नवीन असतील ना, या व्हिडिओला जे नवीन आलेले असतील चॅनलवरती, त्यांना असं वाटतं काही बाई असलं काय दाखवते शी, मला तर बाई हसंच आलं. आणि जसं जसं तुम्ही व्हिडिओ पुढे बघत जाता की बघूया तरी काय काय सांगितलंय, काय केलंय म्हणून, आणि मग जसं काय तुम्ही बघायला जाता तसं तुमच्या लक्षात येतं अरे हे विषय तर छान आहेत आणि माझी मैत्रिणीच समोर बसून गप्पा मारते, तर गप्पा ऐकूया असं तुम्हाला वाटतं. आणि म्हणून कुठेतरी मजा मीही करत असते. सुरुवात नेहमीच माझी अशी काहीतरी गंमतशीर असते. काहींना आवडते, काहींना आवडत नाही, काहींना प्रश्न उत्तर अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतात. आणि आपलं इन्फोटेनमेंट आहे, नुसतीच आपण इन्फॉर्मेशन देत नाही, एंटरटेनमेंट पण करतो. तुम्हाला एन्जॉय पण झालं पाहिजे. अरे लाइफ है एन्जॉय करने का, लेकिन उसमें शाणा बनने का. म्हणजे अक्कलेचे तारे पण तोडायचे हो या चॅनलवरती, तेही करायचं असते ना. ज्ञान पाजळायचं असतं, ज्ञानामृत द्यायचं असतंय. तर अशी सगळी गंमत जमत. तुम्ही म्हणा लवकर सांगा विषय काय तुम्हाला विषय ऐकायचा असतो. तर तुम्हाला सांगते, हे जे नवीन फ्रॉड होतात की नाही, लूट मार दरोडेखोरी ही पहिल्यासारखी राहिली नाही. एक 4 दरोडेखोर टाकडाका घोड्यावर येतात, बंदुका घेऊन, आणि मग घरातलं सगळं बंदुका दाखवून घेऊन जातात. असला हाता होत नाही, माहितीये काय तुम्हाला? माहितीये का हल्ली मंगळसूत्र मारणे, चेन स्नॅचिंग असलं सुद्धा सगळं कमी झालेलं आहे, खूप कमी झालेलं आहे. पूर्वी कसं एखाद्या देवळाच्या बाहेर जत्रा लागलेली असेल, समजा श्रावण सोमवार असेल, त्या दिवशी 2-3 मंगळसूत्र हमखास मारली जायची. आता एक तर बायका मंगळसूत्र खरं घालत नाहीत बाहेर जाताना, दुसरं मारणारे हे उद्योग करत नाहीत. त्यांचे आता फ्रॉड करण्याचे पद्धती सगळ्या वेगळ्या आहेत. हे भुरटे असतात ते हे असलं काहीतरी करतात, पण तेही आता कमी झालेले आहे. तर दरोडेखोरी, लूटमार ही आता ह्याचे सगळे, चोऱ्या वगैरे ह्याचे सगळे प्रकार वेगळे आलेले आहेत. त्याला आपण म्हणतो फ्रॉड, सायबर क्राईम, स्कॅम वगैरे असले सगळे शब्द आहेत. आणि मला वाटलं आज आपण ह्याच्यावरतीच बोलावं ना, कारण हे बघा एकतर सणवार आलेले असतात, सणाविषयी सगळं दाखवायचं, तेच आता सगळ्या चॅनलवर तुम्ही तेच बघताय. गेले अनेक वर्ष मी सुद्धा ते सर्व दाखवते. जरा गप्पा मारू आपण, बायकी गप्पा गोष्टी, चालेल ना? तर हे जे सायबर फ्रॉड आहेत, तर तुम्हाला माहिती आहे, आता ह्यातली सुद्धा सगळ्यांना सगळी माहिती आहे. पण मी तुम्हाला एक गंमत सांगते की माझी एक मैत्रीण आहे, ती परवा गेली कुठंतरी, आपलंच 2 दिवस रिझॉर्टवर गेले, सगळी फॅमिली गेली बरं का. आणि तिथले फोटो सगळे, तुम्ही जेव्हा फेसबुकला वगैरे फोटो लोड करता ते काही लगेच एका दिवसात फोटो लोड करता का? पण ते स्टेटस जे प्रकरण आहे ना, ते हॉटेलमध्ये जेवायला बसलं की पहिला थांबा म्हणायचं, पहिला तो फोटो काढायचा, तो स्टेटसला टाकायचा आणि मग तोंडात अन्न टाकायचं. समजा तुम्ही कुठे गावाला निघाला असा, गावाला निघण्यासाठी तुम्ही गाडीत बसला की पहिला फोटो काढायचा, गाडी सकट आपला असा वगैरे उभं राहून, आणि तो स्टेटसला टाकायचा आणि मग गाडीत बसायचं आणि मग पुढे जायचं. स्टेटसला भयंकर महत्व आलेलं आहे, प्रचंड. आम्हाला तर ते स्टेटस टाकायलाच जमत नाही, कारण आमच्याकडे एवढं काय हॅपनिंग नसतं. पण ज्यांना ही स्टेटस टाकायची सवय, आणि ते स्टेटस किती लोकांनी बघितलं हे एक बघायचं सारखं उघडून, म्हणजे कोणी बघितलं. तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे फोन नंबर आहेत त्या सगळ्यांना तो स्टेटस दिसतो. बरेचसे फोन नंबर आपले असे असतात की तात्पुरते आपण घेतलेले असतात. एखाद्या आपण कार्यक्रमाला गेलेलो असतो, तिथं कुठलं तरी कोणतरी असंच भेटलेलं असतं, आपण फोन नंबर दिलेला असतो, एक्सचेंज केलेला असतो. कधी त्याच्यामध्ये कुठला तरी आपल्याकडे इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार, कुठले तरी छोटे मोठे कामं करणारी माणसं, हे ते, ह्या सगळ्यांचे फोन नंबर काही वेळेला आपल्याकडे असतात. असू दे आणि वेळप्रसंगी उपयोगी पडतात. म्हणून पूर्वी कसं ह्या गोष्टी आपल्याकडे लिहिलेल्या असायच्या, त्यामुळे आपल्याकडे तो फोन नंबर असायचा, आपण ती डायल करायचो, असं करून हॅलो करायचो, आपलं काम व्हायचं. पण हल्ली सगळं मोबाईलमध्ये, आणि प्रत्येक व्यक्तीकडे व्हॉट्सअप, इंटरनेट आहे. त्यामुळे
ज्या व्यक्तीला आपण खूप वर्षापूर्वी सुद्धा भेटलेलो आहोत त्या व्यक्तीकडे सुद्धा आपला रोजचा अपडेटेड कार्यक्रम जात असतो, कारण आपण स्टेटस ठेवत असतो रोज. आता तुम्हाला सांगते काय गरज आहे हो, माझ्याकडे 4-5 वर्षापूर्वी आलेला एखादा पेशंट असेल त्याच्याकडे माझा नंबर असणारच आहे, कारण डॉक्टरचे नंबर शक्यतो सगळ्यांच्याकडे असतातच. त्यानं जर का मला त्या पेशंटनं रोजच्या दिवसाला तो बरा होऊन पण गेलाय, सगळं झालंय, आणि त्या माणसानं जर का आपल्याला गुड मॉर्निंग गुड नाईट असं किंवा हार्ट पाठवलं तर कसं वाटेल सांगा. आपल्या लक्षात पण नसतोय कधीचा पेशंट, काय पेशंट, कोण पेशंट, वय बघत नाहीत, काय बघत नाहीत, लगेच हार्ट काय, यांचे हार्ट तिथे विकायलाच असतात वाटतं ढिगभर. यांच्याकडे हार्ट असे डब्यात भरून ठेवलेले असतात, त्या पोत्यात भरून ठेवलेले असतात. काढला हार्ट टाकला, काढला हार्ट की टाकला. अरे काय रे, फुलस्टॉप सारखं तुम्ही हार्ट टाकताय, आणि काय वय बघत नाहीत, काय बघत नाहीत, काय संबंध नाही, असं टाका. अरे हार्ट काय टाकताय तुमचे तुम्ही. तर हे स्टेटस आपण जे सारखे लावतो ते कोणीही लोक असले स्टेटस बघू शकतात. आणि आपल्याकडे आजकाल मोबाईलवरती, पूर्वी आपल्याकडे एक डायरी असायची, त्याच्यावर आपण फोन नंबर लिहिलेले असायचे, मात्र आजकाल आपल्याकडे सगळे फोन नंबर्स असतात, ते फोनवरतीच आपण कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करून ठेवलेले असतात, आणि ते गुगलला सेव्ह असतात. म्हणजे समजा तुम्ही दुसरा फोन बदललात तर तुम्हाला काय परत सगळं टाईप करत बसावं लागत नाही, पूर्वी ते करावं लागायचं. आता ते सगळं तुमचं गुगलला गेलेलं असतं, आणि मग गुगलवरनं तुम्ही परत रिट्राईव्ह करता दुसऱ्या फोनवरती. एका सेकंदात सगळे तुमचे फोन सगळे मिळतात तुम्हाला. सगळ्या सोपं झालं ना टेक्नॉलॉजी. त्यामुळे तुमचं रोज तुम्ही जे काय उद्योग करता म्हणेन मी, ते सगळे तुम्ही स्टेटसला ठेवता. खाता काय, पिता काय, तुमच्या घरात कोण आलं, काय झालं, कुणाचा वाढदिवस आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यावरती, आणि त्या सगळ्या तुम्ही स्टेटसला ठेवता. तुमचे स्टेटस तुमच्या ओळखीचे, अनोळखी, पूर्वीचे, आधीचे कोण वाटेल ते बघत असतात. त्यात तुम्हाला ते फेसबुकलाही टाकायचं असतं. फेसबुकला तर अनोळखी लोकही बघतात. कमीत कमी स्टेटसला कधीतरी तुमच्या फोनच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणतरी आलेलं असतं, ती लोक बघतात. फेसबुकला तर कोणी अनोळखी, ओळखीची नाहीत, पाळखीची नाहीत, कुठल्या गावात राहतात माहीत नाही, कुठं देशात राहतात माहीत नाही, ही सगळी लोक तुम्हाला बघत असतात. तुम्ही स्टेटस अपडेट करत असतात, तिथं सुद्धा स्टोऱ्या टाकता तुम्ही. आणि त्यामुळे काय होतं की तुमचा हा जो उद्योग आहे, रोज काय काय करता, काय काय करत नाही, हा सगळा उद्योग, तुमचं लाईफ हे प्रायव्हेट राहिलेलं नाही, सगळं सोशल म्हणजे असं खुली किताब असं तुम्ही सगळं करून ठेवता. तुम्हाला काहीही त्याच्यामध्ये प्रायव्हसीच राहिली नाही. आणि हे कितपत योग्य आहे हे तुम्ही बघा. तुमच्या मुलांचे वाढदिवस असतात, कार्यक्रम असतात, सगळं आहे. एवढंच नव्हे, कोण गावाला गेलं, टाटा बाय बाय सगळं तुम्ही त्याच्यावरती अपडेट करता. तुमच्या घरात वस्तू काय आणल्यात नवीन ते तुम्ही अपडेट करत असता. तुमच्या घरात काय वस्तू आणली हे तुमची पर्सनल गोष्ट आहे हो, पण तरी सुद्धा ते तुम्ही सगळं डिटेल सांगत असता लोकांना. आणि त्यामुळे मग ते सगळं सोशल असतं, आणि म्हणून ह्याला म्हटलेलं आहे सोशल मीडिया. सगळं तुमचं प्रायव्हेट काही राहिलेलंच नाही. आणि लोकांना स्वतःला असं वाटतं की हल्ली सगळा दिखावा करायची दुनिया आहे, सगळं दाखवायचं, मी काय आणलं दाखवायचं. का तर लोकांनी लाईक्स केले पाहिजेत ना, लोकांना कळलं पाहिजे आपण काय करतो. पूर्वी कसं काय लोक म्हणायची, बंद मुठ्ठी लाख की खुल जाए तो राख की. पण हल्ली सगळं राखच करत असतात सगळेजण. बंद मुठ्ठी नाहीच कुणाची, सगळ्यांचं सगळं असं ओपनच करून दाखवावं लागतं. कारण तुम्ही जर का ह्या गोष्टी, पूर्वी एकमेकांच्याकडे जाणं असायचं, काहीतरी असायचं, त्यामुळे एकमेकांनी या गोष्टी समजायच्या. पण आता तुम्हाला तसं एकमेकांच्याकडे जाणं नाही, काही नाही, आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळाव्यात ही एक गोष्ट असते. आणि त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही दिखावा करण्यासाठी म्हणून सर्व गोष्टी स्टेटसला टाकता, फेसबुकला स्टोऱ्या लावता, आणि त्यामुळे जगभर तुमच्या घरात काय चाललेलं आहे, तुमच्या आयुष्यात काय चाललेलं आहे हे सगळ्यांना सगळं कळत असतं. मग तुम्ही म्हणाल की होय त्याला काय होतंय, लाईक्स मिळतात, आणि नाहीतरी काय प्रत्येकाला कुठे सांगायचं फोन करून की होय आम्ही नवीन गाडी घेतली, त्याच्यापेक्षा आम्ही आपलं स्टोरी टाकून देतो, आणि मग त्यामुळे मग सगळ्यांना कळतं, मग सगळे लाईक्स मारतात, अभिनंदन म्हणतात. होय, काही जण अभिनंदन म्हणतात, काही जण म्हणतात, म्हणजे काही ना जेलस पण निर्माण होत असेल ना, म्हणजे दोन्हीही गोष्टी झाल्या.
आणि तुम्हाला एक गंमत सांगते, स्टेटस टाकायचं म्हणजे काय, स्टेटस लावायचा काय, स्टोऱ्या लावायच्या, ते गाणी एक लावतात बहुतेक सगळेजण. आणि त्यामुळे तुमचा मूड काय हे कळतो. काही एखाद्या दिवशी एखाद्या मैत्रिणीचं सॅड गाणं असतं की मग लक्षात येतं की अरे काहीतरी आज झालेलं आहे बाबा. एखाद दिवशी एखादी मैत्रीण असते ती सातत्याने रोमॅन्टिक गाणी लावायला लागते की विचारावं वाटतं फोन करून, काय काय चाललंय, काय काय प्रॉब्लेम आहे का, ही अशी का गाणी लावायला लागली आहेस असं. हेही म्हणजे तुमची जी काही मानसिक अवस्था आहे त्या सर्व गोष्टी ह्या तुमच्या स्टेटसवरून आणि स्टोरीवरून सगळ्यांना तुम्ही दाखवता. कदाचित तुम्हाला ते एका व्यक्तीला दाखवायचं असतं कुणाला तरी. आता परवाच मी तुम्हाला सांगते, एक जण म्हणली तुम्ही माझं स्टेटस बघितलं काय, तुम्ही माझं स्टेटस बघितलं काय. म्हटलं काय झालं काय. नाही, तिनं ते स्टेटस काहीतरी व्हॅलेंटाईन डेला काहीतरी असं ब्रेकअपचं स्टेटस लावलं होतं. मुलगी लहान होती सोडा, म्हणजे 30-35ची होती. तिनं ब्रेकअपचं स्टेटस लावलं होतं. तर म्हटलं हे ब्रेकअपचं स्टेटस कशाला लावलंयस ग. तर म्हणली तसं काही नाही, ब्रेकअपचं स्टेटस एवढ्यासाठी लावलेलं आहे की आमचं नवरा बायकोंचं भांडण झालंय आणि म्हणून ब्रेकअपचं स्टेटस लावलंय. अगं काय असलं काहीतरी लावू नको ग. म्हटलं काहीतरी गोंधळ होऊन बसेल. पण म्हणजे कधी, आणि मग तिची अशी अपेक्षा होती की तिच्या नवऱ्याने ते स्टेटस बघून बायकोला विचारावं. त्यानं ते स्टेटसच बघितलं नाही. स्टेटस गेलं 24 तासांनी. त्यांचं एवढं जोरात भांडण झालं की तुम्ही बघितलं पण नाही माझं स्टेटस. म्हणजे लोक म्हणतात तुम्ही माझं स्टेटस बघितलं नाही, तुम्ही माझं स्टेटस बघितलं नाही. आता परवाच एक गंमत झाली बरं का, की असंच आता काय ओळखीचं पाळखीचे असतातच की किती जण. तर मी आपला सहज म्हटलं की काय झाली का, बायकोची डिलिव्हरी झाली का. तर तो म्हटला का तुम्ही स्टेटस बघितला नाही. झालं की आता महिना झाला, बारसं पण झालं. म्हटलं नाही बाबा, मी काय कुणाचे स्टेटस बघत नाही. दुसऱ्यांच्या घरात काय घडामोडी झाल्यात आपल्याला घेऊन काय करायचं. पण लोकांना तोही राग येतो, तुम्ही माझं स्टेटस बघितलं नाही. परवा एका घरात कोणतरी वारलं होतं, ते स्टेटस. आणि मग मी काय भेटायला गेले नाही कारण मी स्टेटसच बघत नाही. आणि मग त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्ही भेटायला पण आला नाहीत. मी म्हटलं काय झालं, काय भेटायला नाही आला. म्हणजे नाही लावलं तर की स्टेटस. आता आम्ही काय स्टेटस बघत नाही, त्यामुळे कोण गेलं, कोण जन्मलं, कोण वारलं, कोण मेलं आम्हाला काय माहीत नसते. कुणाच्या घरात काय उद्योग, कारण आम्हाला स्टेटस बघायची सवय नाही. प्रत्येक एज ग्रुप असतो किंवा प्रत्येक वय असतं. आमच्या वयातल्या लोकांना फारसं स्टेटस स्टोऱ्या बघायची फारशी सवय नाही आहे. पण त्याच्या आधीची लोक, आता ही नवीन लोक जी आहेत ते स्टेटस आणि स्टोऱ्या बघून काय चाललेलं आहे समोरच्या व्यक्तीच्या जीवनात किंवा मैत्रिणींच्या घरात, आपल्या फ्रेंड्सच्या घरात, नातेवाईकांच्या घरात काय चाललेलं आहे हे ते बघत असतात. म्हणजे आता प्रत्यक्ष फोन, व्हॉट्सअप ह्याच्यापेक्षा सुद्धा स्टेटस स्टोरीला आता महत्त्व आलेलं आहे. म्हणजे बघा किती किती तुमचा संवाद कमी कमी होत गेला. पूर्वी ॲटलिस्ट तुम्ही एकमेकांशी, पूर्वी पत्र होती, त्याच्यानंतर फोन आले, फोनवरती तुम्ही पर्सनल एकमेकांशी बोलायचात, गप्पा मारायचात. मग त्याच्यानंतर फोनही कमी झाले, हे मोबाईल आले. म्हणजे फोन म्हणजे कसं घरात असायचा, त्यावेळेला तुम्ही एकमेकांशी बोलायचा. आता मोबाईल फोन म्हणजे एनी टाईम तुमच्या हातात असतो. म्हणजे आणि बोलणं कमी झालं, बोलूया नंतर, कामात असेल बोलूया नंतर म्हणून परत आपण फोन बोलत नाही. मग नंतर कसं आलं, आपण जाऊ दे मेसेज टाकून ठेवूया. मेसेज टाकला जातो, मेसेज कधी बघितला जातो, कधी बघितला जात नाही. झालं. आता त्याच्याही पुढं आलं स्टेटस ठेवायचा, स्टोऱ्या लावायच्या. म्हणजे तुमचं तुम्ही उठून बघा त्यांच्या घरामध्ये काय झालेलं आहे. म्हणजे व्हॉट्सअपला काय व्हायचं की आपण लिहायचो ना की हे असं असं आहे, असं असं आहे, म्हणजे आपण माहिती द्यायचो. आता तेही चॅटिंग कमी झालं. आता काय झालं सुरू, आता हे अशा पद्धतीने एकमेकांशी संवाद गेला, सगळंच झालं. आता काय सुरू झालं, आता आम्हाला काय पाहिजे ते आम्ही फक्त आमच्या इथं लिहिणार, स्टेटसवर ठेवणार, तुम्ही बघायचा आणि तुम्हीच माहिती घ्यायची. म्हणजे किती संवाद कमी झाला आजकाल. तर मला असं ते सहज मी बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की स्टेटस आणि स्टोरीचा जमाना आहे. बोलणं कमी झालं. तुम्ही स्वतःहूनच आता लोकांचे स्टेटस बघायचं. आणि तुमच्या फोनमध्ये 400, 500, 600 नंबर असतात. एवढ्या लोकांचे तुम्ही स्टेटस कसं बघणार हो. आणि काय गरज आहे, तुम्ही स्वतःच्या घरातली कामं करणार, स्वतःचं काहीतरी आयुष्य जगणार, काय लोकांच्या आयुष्यात काय झालं हे बघणार. इतकं हे आजकाल स्टेटस आणि व्हॉट्सअपला महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाचा एकमेकांशी बोलणं कमी झालं. सगळेजण त्या
डिव्हाइसवर म्हणजे मोबाईलवर आहेत स्टेटस आणि व्हॉट्सअप नाही, स्टेटस आणि स्टोऱ्या बघत. ते हल्ली इन्स्टा एक आलेलं आहे, त्याच्यावर एक स्टोऱ्या बघत असतात. माझ्याकडे इन्स्टा मी नाहीच केलेलं, कारण की हे बघा किती लोकांचं काय काय बघत बसायचं. आपण आपलं स्वतःचं मग आयुष्य कधी जगायचं, लोकांचंच जर बघत बसलो तर मला हेच म्हणायचं होतं की आजकाल आपण स्वतः जगणं विसरलेलो आहोत. आपण लोक काय जगतायत हे बघायला लागलेलो आहोत. तर हे स्टेटस टाकणं, स्टोऱ्या टाकणं, हे तुम्हाला वाटतंय की लोकांनी बघावं म्हणून तुम्ही टाकताय, पण ते खूप खूप डेंजरस आहे. कारण की तुमच्या खेरीज खूप लोक हे सगळं बघत असतात आणि त्याचा तुम्ही स्वतःच्या घरातली माहिती तुम्ही लोकांना देताय. तर मग मला वाटतं की हे सगळं आयुष्य तुम्ही ओपन करून टाकलेलं आहे. म्हणजे झाकून ठेवायचं काही नाहीच, गुप्त ठेवायचं काही नाहीच. तर मग ते कितपत योग्य आहे, तुम्ही कुठे गावाला गेलाय, कधी गावाला गेलाय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लगेचच सांगता. म्हणजे पुढच्या गोष्टींच्यासाठी काही समजा काय म्हणतात त्याला, काही वाईट प्रवृत्तीचे व्यक्ती असतील, लोक असतील, तर त्यांच्यासाठी ते जास्त चांगलं ना. सगळं तुम्ही आपोआप त्यांना म्हणजे टेहेळणी करायची गरजच नाही, लक्ष ठेवायची गरजच नाही. तुम्ही स्वतःहूनच सगळी माहिती लोकांना देताय की घरात म्हातारी माणसं आहेत, बाकीचे सगळेजण गावाला गेलेले आहेत, किंवा घरात फक्त एक मुलगी आहे, किंवा ती ह्या वेळेला शाळेला जाते, ह्या वेळेला येते, टाटा बाय बाय करता ना तुम्ही. तिचा वाढदिवस एवढा आत्ता झालेला आहे, ती ह्या वर्षाची झालेली आहे, कारण तिथं बर्थडे केक असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःहून लिहिता. म्हणजे वाईट प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही स्वतःहून माहिती पुरवता आणि स्वतःहून आमंत्रण देता. याच्यावरती आपण खूप डिटेल सुद्धा बोलूया, गप्पा मारूया. पण ऑलरेडी आता आपला व्हिडिओ हा नेहमीप्रमाणे 15-16 मिनिटाचा झालेला आहे. तर आज आपण एवढ्यावरच थांबूया की स्टेटस आणि स्टोरी यांच्या आहारी तुम्ही जाता ते कितपत योग्य आहे हे तुमचं तुम्हीच ठरवा. तुम्ही संकटांना आमंत्रण देत आहात हे विसरू नका.